जय महाराष्ट्र. कसे आहे सगळे? बरे आहेत ना? चला, आज मी तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी म्हणजे सांगणार आहे. माझे डोळे पण कसं झालं बघा बघा, विचार करा. खूप म्हणजे बघायला गेलं तर सांगण्यासारखं तुम्हाला आहे. आणि जे लोक मला समजू शकतात तेच लोक समजू शकतात मला, बाकी सगळे लोक तर नाही समजू शकतात. पण माझ्या भावाने माझ्यासाठी खर्च केला होता जवळजवळ ₹1,00,000 माझ्या बाहेर येण्यासाठी. तर त्याकडे पैसे काय नव्हतं, जामीनला पण पैसे नव्हते, काहीच नव्हतं त्याकडं. तर त्यांनी स्वतःचा टेम्पो विकून त्यांनी मला पैसे दिलं. आणि माझं काही सोनं बिनं घाण होतं म्हणून माझ्या मुला पण त्यांनी सांभाळलं. आता त्याला मी पैसे देत होते थोडंसं फार, तुझं पैसे घे म्हणून आणि तुला काय असेल ते घे म्हणून. पण त्याने ते विचार नाही केला. पण तो काय म्हणला, आता जाऊन दे, मला काही घ्यायचं नाही आता सध्याला. तर त्याला मी पैसे देते माझ्या भावाला. तर माझ्या भाव म्हणला की जाऊन दे, तुझी काय वस्तू घाण आहे ते तुझी सोडवायला जाऊ आपण, आणि त्याचं याच थोडंसं कमी होईल. तर ते तुला म्हणजे लवकर म्हणजे नंतर तू दे मला पैसे, दमादमान थोडं थोडं करून दे म्हणून. पण ते तुझं याजाचं पैसे कमी होत्या. तर आता आपण एक वस्तू आणायची चाललो आहे त्यातली. तर चला, काय वस्तू आणाय, त्याचं याज किती, त्याचं मुदल किती, त्याचं काय किती, हे सगळं तुम्हाला दाखवते एकदम. ठीक आहे? म्हणजे ह्या 2 वर्षात 1 वर्ष झालं असताना कदाचित आपण वस्तू काय ठेवलेली, 1 वर्ष झालं. 1 वर्षाचं त्याचं याज किती होतं किती नाही ते तुम्हाला सगळं दाखवते. आता मी चालली एक वस्तू सोडाय माझ्या भावासंग. ठीक आहे? चला मी चालली आता. गळा माझा खराब आहे, जास्त मोठा व्हिडिओ नाही करणार. फक्त जाऊन पटकन घेऊन यायचं आहे, 2 मिनटं 10 मिनटं लागतात तिथे. ठीक आहे? चला, गळा एकदम खराब आहे. चालली भावाच्या गाडीवर चालली मी. हे बघा, हे आपली चैनीचं पावती आहे. हे पावती आहेत बघा, हे पावती आहेत, आपल्या पावती आहेत. तर आता आपण आलो इथं ह्या गावामध्ये. मला गावाचं नाव नाही सांगत, तर हे तुम्ही बघू शकता. हे गाव ओळखू शकता तुम्ही, माझं हे गाव. ठीक आहे? तर इथं आपली एक वस्तू घाण होती, ती वस्तू सोडवण्यासाठी आली होती. सोडवली, किती पैसे झालं किती नाही हे सगळं तुम्हाला घरी गेला दाखवते आता. ठीक आहे? चला, घरी गेला तुम्हाला सांगते सगळं. ते बघा आमचं गाव आहे. ठीक आहे? बाय, मी घरी आली. सवरणे, मी काय घेऊन आली सवरणे? माझा गळा खराब झालाय व भावांनो बहिणींनो, तब्येत डाऊन झाली मला. मुंबईचं पाणी, गावाकडचं पाणी पिऊन जरा. सवरणे बघा बघा, सवरणे, आमची सवरणे, मी काय घेऊन आली. काय आणलंय? मोठं गिफ्ट आणलंय का? हो, आमच्या सुवर्णानं सांगितलं दादाला. बघा, आमच्या सुवर्णानं सांगितलं माझ्या भावाला, जाऊन द्या म्हणजे आता आम्ही कुठं टेम्पो आता घ्यायला लागलोय म्हणली, सध्याला थांबवू म्हणली. तर ह्यांचं काय असेल त्यांना अजून मदत करते. तर बघा, मी एक वस्तू सोडून आणली. ती वस्तू काय आहे नक्की कमेंटमध्ये लिहा, दाखवणार आहे तुम्हाला मी. पण खरंच खूप महाग आहे बाबा, याच तो खूप आहे बाबा. याच किती गेलं आणि किती नाही तुम्हाला काय सांगू तुम्हाला. पण खरंच काय वस्तू सोडवली असेल तुम्ही सांगा. मी चेन सोडवली का, मंगळसूत्र सोडवलं का, कानातले फुलं सोडवली, हे तिन्हीपैकी काय सोडवलं असं मला कमेंटमध्ये सांगा. आणि जे उत्तर देईन ना, म्हणजे सांगणार तुम्ही मला उत्तर, तो कोण ना कोण जाऊन म्हणजे देईन. मग मी ते आता यस माझा बाहेर आहे. तर त्याला हे सगळं ते वाचून बिचून तुम्हाला दाखवून, किती ग्रॅम होतं किती ग्रॅम नाही, किती काय कसं म्हणजे व्याज आहे कसं नाही, हे सगळं तुम्हाला यस वाचून दाखवून दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर मी आता ही वस्तू माझी घेऊन आली, माझ्या बॅगेमध्ये आहे. तर सुवर्णा म्हणली, कालच आम्ही एक विचार केला होता की आमची एक वस्तू सोडवायची. याच चाललं आहे आमचं बिना मतलबचं. 1 वर्षभर याच गेलं, जाऊन दे. खूप याच गेलं, पण खूप म्हणजे खूप वाईट वाटत होतं. मग चेहरा एवढा माझा हे झाला एकदम, कारण पैसे गेलं एवढं मोठं. पण त्याने पण एवढं मोठं त्याला दिलं तर ना, आपल्या पैसा आहे का नाही, कारण त्याने पण आपल्या कोणाचं फे नको एकदम. पण ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. बघा, शिकलोय बघा. हां, चला, भावानं माझी तब्येत डाऊन झाली जरा, आणि आता तुम्हाला दाखवते. चला, मी काय आणलंय सुरवून ती. ठीक आहे? बघा, ही माझी बॅग आहे. बॅगेतनं खोलून दाखवते आताच. माझे वाईट वाटत होतं बाबा. नशीब मी म्हणजे हे बघा, डबीत काय हाय सांगा बरं तुम्ही. आया, खोलते. कुठे गेलं बा झाकण, याचं झाकण कुठे गेलं? हां, खोललं. बघा, हे बघा आपली चैन. काय चैन? थांबा, तुम्हाला दाखवते निघते. चैन सोडवली बघा मी घालायला गळ्यात.
कसं वाटतंय माझी चेन आहे ग बया. बघा. वाव. अयो. भारी आहे का नाही? तुम्ही सांगा. त्याच्यानंतर पैसे कमी होतं. मग मी ह्या महिन्यात माझ्या भावाने अजून पैसे भरून ही चेन सुरवून दिली मला. आणि त्याचं काही याज असेल ते बघू काय महिन्याचं याज होतं, किती नाही ते तुम्हाला सगळं सांगेल. आता यस घरी नाही तर ही चेन सोराली गेल्या महिन्यात पाहिजे पैसे अर्ध भरलं होतं आणि अर्ध बाकी होतं. सवर्ण गोरा आण इकडं. त्याला ही लावून द्या मला. का थांबा एक मिनटं. हे बघा आता मी फोनला अडकवले. आता मी चेन घालते. बघा ह्याचा कोंडा नीट करते मी. म्हणजे सगळं दागिने मिळून मी जवळजवळ तर त्यातली मी चेन घेतली फक्त त्यांच्याकडून. त्या दागिन्यामधली अजून आपलं बाकी आहे. मंगळसूत्र बाकी आहे. हे बघा. बघा. वा कसं वाटतंय. झकास वाटतंय का नाही? कसं वाटतंय बघा. बघा बघा. काय वाटते का नाही सांगा. सवर्ण नाही कसं वाटतंय का बाई? चांगली भारी वाटते. बघा आमची सवर्ण बघा किती भारी आहे. हां बघा घातली मी गळ्यात चेन घातली. आता मी रोज नाही घालणार भावांना. कसं सोनं लई महाग चाललंय आणि माझं मानसिक स्थिती ठीक नाही ना. तर कधी बाईच्या मी कुणा काढून दिली बिली तर डोक्याला ताप नको. आहे का नाही? त्यापेक्षा मी काढून तुटी. मग बरोबर आहे का नाही? बघा बाई सोनं कधी बी कामी येतं बघितलं ना. बघा अजून आपल्या पैसे भरायचे बघा सोन्याच्या दुकानामध्ये. म्हणजे मी तुम्हाला आता नेमकं नाही सांगणार किती याज गेलं किती नाही. अजून पूर्ण हिसाब नाही झाला. पण जवळजवळ तिथं पैसे मी दिलेत ना. तिथून जिथून पैसे घेतले होते ना आम्ही जवळजवळ म्हणजे 2 लाखापर्यंत तर आम्ही काढलं होतं. किती काय काय दिलं होतं त्याजवळ ठेवायला आम्ही. चैन गळ्यातलं मंगळसूत्र कानातलं ह्याच्यामुळं आम्ही जवळजवळ 2 लाख रुपये काढलं होतं. तर त्याचं याज किती आहे किती नाही आता मला माहीत नाही. 1 वर्षाचं याज किती. तर त्यातले काय पैसे आम्ही भरले. कुठं सोन्यावाल्या पैसे भरले. ते दुकान कुठं आहे कुठं नाही ते मी दाखवू नाही शकत. कारण की हे सगळं व्हिडिओ नाही काढू शकत. बरोबर आहे का नाही? कारण की का कसं आहे कोणाचं काय भरोसा. ते माझं दागिने अजून तिथं बाकी आहेत. जाऊन माझं सांगून काहीतरी द्या त्यांचे दागिने द्या म्हणून मग मी काय करू. त्याच्यामुळे मी ते व्हिडिओ कट करून टाकला. त्या दुकानचा व्हिडिओ काढला होता मी पण ती कट केला. नको म्हटलं आपलं दुकानच नको म्हटलं दाखवायला. कारण मला कोणी तर आता बोललं की तू सगळं दुकान दाखवायला लागली चोराला सावध करायला लागली. त्याच्यासाठी मी ते दुकानचं नावच नाही सांगत. तर आपल्याला जवळजवळ 2 लाखाचं याच किती झालं किती नाही ते तुम्हाला मी नक्की सांगेन. ते सोनं अजून आपल्या पुढच्या महिन्यात त्याच्या पुढच्या 2 महिन्यानंतर अजून ते सोनं पूर्ण सोडून घेईन मी. आता फक्त मी त्यांच्याकडून चैन आणली आहे. म्हणजे त्यांना पैसे असे एवढे दिले मी की त्यांना म्हटलं निदान मला एक वस्तू तर द्या सोन्याची परत. त्यांना म्हटलं त्या दुकानदाराला बोललं की दादा तुम्हाला आम्ही एवढे पैसे भरल्यात. सगळं पैसे मी अजून भरले नाही सोन्याच्या वाड्या दुकानमध्ये. अजून दुकानमध्ये सगळं पैसे भरले नाहीत काहीच नाही. पण त्याला गेल्या महिन्यात काय थोडंसं पैसे दिलं. ह्या महिन्यात काय थोडंसं पैसे दिलं. मग त्याला म्हटलं एक वस्तू आता कोणची ना कोणची आम्हाला द्या म्हटलं त्यातली. तर ती मला ठीक आहे ताई तुम्ही कोणची वस्तू घेऊन जावा. तर मला हे गळ्यातली चेन बरी वाटली. तर त्याला म्हटलं ते चेन द्या म्हटलं. तर त्यांनी मला वजन करून बिरून ते सगळं लिहून बिवून सगळ्या त्या पावत्या बिवत्या त्यांनी दिल्यात मला. तर आता ह्याचं सगळं झाल्यानंतर सगळं सोनं आल्यानंतर हातात सोनं आल्यानंतर सगळा पूर्ण व्हिडिओ काढीन. दुकान दाखवीन. दुकानवाल्याला बी बोलवायला लावीन. पण मी का नाही दाखवलं ह्याच्यामुळे मी दुकानचं व्हिडिओ काढलेला मी ती टाकत नाही कट करते. कारण का कसं आहे आता ते दुकानचं माझं तिथं अजून थोडंसं बाकीत पैसे थोडंसं बाकीत अजून म्हणजे हाती गेला शिपूट राहिले अजून थोडंसं बाकीत. तर ती भरल्यानंतर ती आपण सोनं बाकीचं आणूया. आपलं मंगळसूत्र पण आहे तिथं. अजून कानातले फुलं हे पण आहे तिथं. झुबी बिबी आहेत जरा ते पण आपण नक्की सोडूया. आणि आता बघा मी खोटं नाही बोलत तुम्हाला. मी सेकंड हँडमध्ये फोन घ्यायला लागले होते. आता सेकंड हँड फोन घ्यायला लागले पण दादा मी तितका फोन आला तर दादा म्हटलं दादा मी आज बाहेर चालली. तर दादा म्हटलं की काय घ्यायचं काय चालली असं तसं बोललं. तर मला सेकंड दादा मी फोन नाही घेऊ शकले
तर मी माझं दागिना थोडं सोडवलं, माझ्या भावाने मला दागिना सोडवला. ते बोलला की मला पैसे नको दिवसा द्यायला, कारण मी आता टेम्पो लगेच घेणार नाही, कारण टेम्पोला पण भांडवल अजून लागते, पैशामध्ये येणार नाही मला टेम्पो. तर हे पैसे तुझं गुंतवून ठेव. माझा भाऊ म्हणजे माझा भाऊ दादा. तर दादा दुसरा आहे बघा, ते दादाबद्दल बोलते थांबा. मग माझा भाऊ काय बोलला की तू आता एवढं पैसे देते मला, ते ह्या एवढ्याशा पैशामध्ये मला टेम्पो काही येणार नाही, काहीच नाही. तर एक काम कर, हे तू सगळं पैसे त्या सोनारवाल्याला भर, आणि नंतर ते भरल्यानंतर ते तुझं सोनं सोडून घे. आणि नंतर वाटलं तर पैसे लागलं तर पुन्हा आपण सोनं ठेवूया, आणि पुन्हा टेम्पो बिंपो घ्यायचा असेल तर घेऊया. असं बरोबर आहे का? म्हणजे एक मोठे पैसे आपलं येते ना सगळं, बरोबर आहे का? म्हणजे त्याचं पण काम होईल आणि आता माझं पण काम होईल. म्हणून भावा बहिणी संग नातं चांगलं ठेवा. भाऊ कधी पण आपल्या कामी येतो, बहीण पण तुमची कामी येईल, म्हणून नातं चांगलं टिकवा. भांडण एका साईडला, लेणं देणं एका साईडला, सगळं. आता माझ्या भावाचं माझं बोलणं झालं की मी जर तुम्हाला पैसे देशील तर ते पैसे माझ्याकडून खर्च होऊन जातात. तो एक काम कर म्हणला, हे पैसे म्हणला तुझं तू दागिनं सोडव म्हणला, आणि दागिनं सोडल्यानंतर तू सगळं दागिनं सोडल्यानंतर बघू म्हटला टेम्पो चांगला भेटला तर ती टेम्पो घेऊया म्हणला आपण. आणि टेम्पो मग तेव्हा पैसे लागतात, तेव्हा मग पुन्हा आपण दागिनं घालतो आणि ते पुन्हा मग आपण सोडून घेऊ. बरोबर आहे का नाही? तर आता भावाने मला मदत केली तर मी पण भावाला मदत करेन. हे दुनियाचं वसूल असतं, बरोबर आहे का नाही? मग आज मला फोन घ्यायचा होता, सेकंड हँड फोन घेणार होते मी. खोटं नाही बोलत तुम्हाला, मी कधी कोणची गोष्ट खोटं नाही बोलत मी. किंवा का शेवटी मलाच पैसे भरायचे आहेत, मला सगळं करायचं आहे. तर मी म्हटलं की ठीक आहे आपण सेकंड हँड फोन घेऊया. तर मी पोराला पण तेच म्हणलं. तर मग तितक्यात मला दादाचा फोन आला, म्हणजे मुंबईचा दादाचा फोन आला, अमित कट्ट्यांचा फोन आला, सरांचा फोन आला. तर म्हटले काय करते काय नाही, असं म्हणजे काय कामानिमित्त फोन आला होता मला. मग त्यांना म्हटलं दादा मी आज फोन घेणार आहे म्हटलं. तर म्हटलं वा वा अभिनंदन असं दादा बोलले. पण दादाला म्हटलं दादा मी नवीन फोन नाही घेत म्हणलं. मग म्हणलं जुना फोन घेते. तर दादा म्हटलं की एक तुला सांगू का, फोन तू हलका घे चालेल, पण जुना घेऊ नको, आणि सेकंड हँडमध्ये जुना फोन घेऊ नको म्हणला. कारण कसं आहे, जुना फोन कोणाचा आहे कोणाचा नाही, लपड्याचं काम नको म्हटलं. बाई तू आपला जुना हलका नवीन घे, कमी किमतीवाला घे, कमीवाला घे, पण नवीन घे, असं बोललं दादा. मी म्हटलं नाही दादा त्याचं बिल आहे ही आहे ते. म्हटलं तुला सांगितलं तेवढं तू कर. तर म्हटलं ठीक आहे, शेवटी मला वकिलांचं ऐकणं हे गरजेचं आहे. माझे वकील आहेत ते जे मला सल्ला देतात तेच मी. तर मी जुना फोन नाही घेणार, मी नवीन फोन घेणार. आणि फोन घेईन तर मी ते ह्याचा घेईन, MIवर फोन घेईन. पण माझ्याकडे कंडिशन नाही फोन घ्यायचं, पण मला फोनची गरज आहे. माझं यूट्यूबला चॅनल आहे आणि मला फोनची गरज आहे. मला कोणाचे फोन पण आले तर मला हा फोन फ्लॅट मला टाकायला लागतो. त्याच्यामुळं मी हा फोन जुना घेत नाही, नवीन घेते. पण अजून थोडंसं बघूया, तिथं पण 5-6 हजार रुपये भरायला लागतात, त्याचा पण बंदोबस्त करू. कारण तिथं सगळं पैसे गेलेत आपलं. असं मला आप्पाला कपडे घ्यायच्यात, ओमला घ्यायच्यात कपडे, पुरीला कपडे घ्यायच्यात, ते पण थोडं सगळं थांबवलं. पण नक्की घेऊया ठीक आहे, कारण दिवाळी आली, पोरांना पण पाहिजे काही ना काही. तर थँक्यू. जे सवय इथं बस, इथं बस, इथं बस. मग काही चेन मी सोडवली. तर आता आपले बाकीचे काही पैसे असेल ते तुम्हाला मी नक्की, माझं ते पूर्ण पैसे देऊन होईल ना तेव्हा मग ते पैशाचं मग मी ते व्हिडिओ बनवीन. 2 लाखाला याच किती गेलं, काय सिस्टम होतं काय नाही, हे सगळं तुम्हाला मी डिटेल सांगेन. एकदम दुकान दाखवीन, तुम्ही जाऊन ते विसरू पण शकता. पण आता सध्या मी दुकान का नाही दाखवत, कारण कसं आहे भावांनो, हो का, मी जर आता दुकान दाखवलं तर कोण एका टायमाला कसं असतं, कोणाचा काय भरोसा, कोण काय पण जाऊन करून येईन. तिथं एकदम माझं तिथं अजून घाण आहे दागिना, समजू शकता ना माझ्या भावना, तुम्ही समजू शकता ना त्याच्यामुळे एकदम. पण हे तुम्हाला सांगू का, किती माझा चेहरा उतरला बघितलं ना, कोणती गोष्ट सुखाची नाही रे भावांनो. म्हणून आहे ना, खूप माझं नुकसान झालं आहे, पण जाऊ दे, माझा जीव अजून आहे ना, मी खूप कमी होईल ठीक आहे. तुम्ही माझ्या भावना समजू शकताय, बरोबर आहे का नाही? माझा चेहरा कसा झाला एकदम, मला किती दुःख झालं असं. आज ह्याचं एवढं याज मी भरलं, एवढं पैसा म्हणजे मला त्याचं याज भरायचं. विचार करा मला किती वाईट वाटत असं, तुम्ही सांगा किती माझं नुकसान झालं आहे माहिती आहे का. चला काही गोष्टी मी नाही सांगत तुम्हाला, पण तुम्ही समजू शकता माझा अनुभव, माझ्या भावना तुम्ही समजू शकता. माझे बोलताना डोळे भरले भावांना, बोलताना विचार करा मला किती वाईट वाटत असं. मी चेन नाही घालणार, पण आताच चेन ठेवून देईन. माझ्या लेकाला होईल, कुठं कार्यावर कुठं काय जायचं बीच असं तेव्हा घालाय होईल. सोनं घालायचे दिवस नाहीत आता माझे, बरोबर आहे का नाही? तर तुम्हाला काय वाटतं, मी चेन घालाय पाहिजे का नाही घालाय पाहिजे, नक्की कमेंटमध्ये लिहा. बघा हे माझं ओम, मी ओमचं हे बनवलेलं माहिती आहे का. येस, म्हणजे माझ्या भावाने माझ्या पोराला गिफ्ट दिलं होतं माहिती आहे ना, त्याचा बड्डेचं गिफ्ट म्हणून. बघा आहे ना, काम येतं सोनं. चला भावानो, व्हिडिओ कसा वाटला कसा ना नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि असं तुमच्या भावना जो पण काय आहे, माझ्याकडून काय चुकलं असेल काय असेल तर मी पुन्हा एकदा माफी मागते.
आणि मला सुखाने जगून द्या, एन्जॉय करून द्या. तुम्ही पण जागा आणि मला पण जगून द्या. जिंदगीचा काय भरोसा नाही. ठीक आहे. बाय बाय. लव यू. फिर मिलेंगे. बाय. नवीन ब्लॉगमध्ये. बाय.